ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारे मराठमोळे पैलवान खाशाबा जाधव हे पद्म पुरस्कारापासून अजूनही वंचित का, हा सवाल एबीपी माझानं पहिल्यांदा विचारला होता, तो 25 एप्रिल 2017 रोजी। मग 29 डिसेंबर 2018 रोजी हाच प्रश्न आम्ही भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांना पुण्यामध्ये विचारला। केंद्रात भाजप सरकार पुन्हा आलं की आम्ही खाशाबा जाधवांवरचा अन्याय नक्की दूर करू असं आश्वासन ब्रिजभूषण यांनी त्यावेळेला दिलेलं होतं। पण खाशाबांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी आता जाधव कुटुंबियांसह कुस्ती आणि राजकारणामधल्या धुरण्यांनी कंबर कसलेली आहे। पाहुयात एबीपी माझाचा त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट। 48 आमदार, 11 खासदार, 3 आजी माजी राज्यपाल आणि 3 राज्यमंत्री। महाराष्ट्रातली ही सर्वपक्षीय नेते मंडळी आज एकत्र आली आहे की पैलवान खाशाबा जाधव यांचा मरणोत्तर पद्म पुरस्कारानं गौरव करून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा या मागणीसाठी। महाराष्ट्राच्या मातीत घडलेले पैलवान खाशाबा जाधव यांनी स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकचं पहिलं पदक मिळवून दिलं ते 1952 साली। खाशाबा जाधवांच्या या ऑलिम्पिक पदकाचं मोल इतकं मोठं आहे की भारताला दुसऱ्या ऑलिम्पिक पदकासाठी तब्बल 44 वर्ष प्रतीक्षा करावी लागली। लिएंडर पेसनं 1996 साली अटलांटात भारताला दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाची कमाई करून दिली। त्या लिएंडर पेसचा 2001 साली पद्मश्रीनं आणि 2014 साली पद्मभूषणनंही सन्मान झाला, पण खाशाबा जाधवांच्या वाट्याला त्यांच्या हयातीत किंवा मरणोत्तरही पद्म पुरस्काराचं भाग्य अजूनही आलेलं नाही। वास्तविक 1952 साली मिळवलेल्या पदकाच्या त्या वीराला त्यांच्या हयातीमध्येचा पुरस्कार द्यायला हवा होता, परंतु मला वाटतं की देश नुकताच स्वतंत्र झाला होता आणि देशाची उभारणी चालू असताना क्रीडा हा विषय थोडासा दुर्लक्षित केला गेला आणि ती कामगिरी ज्या उंचीची होती ती उंची कळण्या इतपत दुर्दैवानं आपल्याकडं मीडिया स्ट्रॉंग नव्हता, राज्यकर्त्यांना त्याचं त्यावेळेला जाणीव नव्हती आणि त्यांची जी एक ही मोठी कामगिरी होती ती त्यामुळे झाकोळली गेली। लिएंडर पेस पासून 2016 सालचं ऑलिम्पिक गाजवणारा भारताचा प्रत्येक शिलेदार आजवर पद्म पुरस्काराचा मानकरी ठरलाय। ऑलिम्पिक सारख्या क्रीडा विश्वाच्या सर्वोच्च व्यासपीठावर गाजवलेल्या पराक्रमाचा सन्मान पद्म पुरस्कारानं होणं ही बाब उल्लेखनीय आहे। पण स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकचं पहिलं पदक मिळवून देणारे दिवंगत पैलवान खाशाबा जाधव तब्बल 68 वर्षांनंतरही पद्मच्या सन्मानापासून वंचित का आहे? हाच प्रश्न आम्ही भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांना पुण्यात दिनांक 29 डिसेंबर 2018 रोजी विचारला होता। पाहुयात त्यांनी काय उत्तर दिलं होतं। देखिए, मुझे वास्तव में मालूम नहीं था और आज पहली बार आपसे मैं सुन रहा हूं। आपकी मांग जायज़ है और महाराष्ट्र की जनता की भी मांग जायज़ है। इस मांग को हम जरूर आप लोगों से संपर्क करके ले जाएंगे। इस पर जो है समर्थन है हमारा और भारतीय कुस्ती संघ के अध्यक्ष के नाते मैं इसको मांग को रखूंगा। खाशाबा जाधवांवर शासकीय पुरस्कारांच्या बाबतीत झालेला अन्याय त्यांच्या चाहत्यांसाठी तसा नवा नाही। केंद्र शासनानं 1961 साली सुरू केलेला अर्जुन पुरस्कार आणि राज्य शासनानं 1974 साली सुरू केलेला शिवछत्रपती पुरस्कारही खाशाबांना त्यांच्या हयातीत मिळाला नव्हता। खाशाबा जाधव यांनी 14 ऑगस्ट 1984 रोजी अखेरचा श्वास घेतला। त्यानंतरही 10 वर्षांनी म्हणजे 1994 साली त्यांना मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्काराचा मान देण्यात आला। अर्जुन पुरस्काराचा मानही त्यांना मरणोत्तर देण्यात आला, तो 2001 साली। त्या व्यक्तीचं नाव खाशाबा जाधव पैलवान, त्यांनी भारताला ऑलिम्पिक मेडल मिळवून दिलं। त्या गोष्टीला 68 वर्ष झाली। कोल्हापूरचं महाराष्ट्राचं सगळ्या जगात नाव केलं। त्या व्यक्तीला अजून पद्मविभूषण हा किताब मरणोत्तर अजून दिला जात नाही। त्याकरता महाराष्ट्राचा हा अपमान आहे आणि केव्हा नाही ते
आता हे केंद्रात गेलेलं आहे काम आणि ह्या वर्षीच जर पद्मविभूषण किताब मिळाला तर हे अगदी बरं होईल. सोन्याहून पिवळं म्हणतात तसं. आता पद्म पुरस्काराच्या बाबतीत खाशाबा जाधवांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते एकत्र आलेत. कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, या सर्वांच्या माध्यमातून तिथल्या संबंधित खासदारांना, आमदारांना भेटलो. मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही पद्म पुरस्कार समिती सदस्य असतील, पद्म पुरस्कार समिती अध्यक्ष आदित्यसाहेब ठाकरे असतील, या सर्वांना आम्ही वैयक्तिकरित्या भेटून आमचं म्हणणं आहे ते निवेदन रूपे आम्ही त्यांना मांडलं आणि त्यानंतर त्यांचे शिफारसपत्र आम्हाला त्यांनी दिले आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या ऑफिसमधून PM ऑफिसला आणि होम मिनिस्टर ऑफिसला ईमेल सुद्धा केलेले आहेत आणि आपण इथून ते शिफारसपत्र त्याच्या प्रिंट काढून हे आपण दिल्लीला PM ऑफिसला आणि होम मिनिस्टर ऑफिसला पाठवलेलं आहे. पद्म पुरस्कारांसाठी राज्य सरकारनं यंदा केलेल्या शिफारशींमध्ये ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचं नाव आघाडीवर आहे. पण आता यापुढची सारी सूत्र ही केंद्र शासनाच्या हाती आहेत. त्यासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या पक्षांचे 11 खासदार एकत्र आले आहेत. पैलवान खाशाबा जाधव यांनी देशाला मिळवून दिलेल्या पहिल्या ऑलिम्पिक पदकाचा पद्म पुरस्कारानं उचित सन्मान व्हावा म्हणून ABP माझाही या लढ्याला साथ देणार आहे. मुंबईहून विजय साळवी आणि कोल्हापूरहून विजय केसरकरसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा.